हॅलो नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. माहिती हा ब्लॉग खूप दिवसानंतर येतो. माझ्या बड्डेनंतर मी बोलले होते की पार्ट 2 येईल आणि तो आत्ता येत मी हे करते, पोस्ट करते. माझ्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही गेलो होतो, मम्मी बाबा पण आले होते. सो आम्ही कुठं गेलो होतो हे तुम्हाला समजलंच असेल आता. येस, आम्ही गेलो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. त्याबद्दल आणि हा व्हिडिओ आता खूप मोठा होईल कारण मी ह्याबद्दल बोलणारे पार्ट 2 पण येईल ह्याचा. सो स्टॅच्यू ऑफ युनिटी जर तुम्हाला जायचं असेल, कुणी आत्ता जर प्लॅन करत असेल तर प्लीज आत्ता जाऊ नका. खूप उन्हाळा आहे, खूप ऊन असते. जर जायचं असेल तर एक तर तुम्ही शक्यतो सकाळी हे करा आणि संध्याकाळी तिथं स्टे करा, कारण एका दिवसात तर काही फिरून होणार नाही. तिथं प्राणी संग्रहालय, पक्षी आहे, वनस्पती आहे, भरपूर काय काय आहे. आणि रात्री लाईट शो पण असतो नाईटला. सो तो पण एकदा अवश्य बघा. आम्ही 1 डे ट्रिप केली होती आणि इथं आपण बाय कार गेलो. तुम्ही स्टेशन पण जवळ आहे, एअरपोर्ट पण जवळ आहे. तिथं एअरपोर्टचं नाही माहिती मला, पण स्टेशन जवळ आहे. सो त्यांची तिथं बसेस अवेलेबल आहे, ई रिक्षा पण आहे ज्या लेडीज चालवतात, विच इज गुड इनिशिएटिव्ह. आणि तुम्ही जर जाणार असाल तर फॅमिलीसोबत तर छानच आहे बघायला. किड्ससोबत पण छान आहे, त्यांना प्राणी पक्षी पण दिसतील. आणि शक्यतो दुपारचा टाळा, कारण खूपच ऊन असते. आणि तिकीट, ह्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट जे आहे ना ते तिथं पहिल्यांदा आधी बुकिंग करा, कारण ते अवेलेबल नसते. म्हणजे बाहेरून बघू शकतो पण मधून तुम्हाला जायसाठी, त्या फ्लोअरला जाण्यासाठी ना, इथून ही जाळ्या दिसते का, तिथून तुम्हाला व्ह्यू खूप छान येतो. पण त्यासाठी तिकीट आधीच काढावं लागतं आणि जे काय अवेलेबल नसतं. आम्हाला पण भेटलं नाही ते. आणि तुम्हाला जर इट्स सच अ ह्यूज स्टॅच्यू तर मी 5 फूटची म्हणजे 5.5 आहे, पण हे बघा किती छोटी दिसते मी तिथं समोर. आणि हा जो अनुभव घ्यायचा असं ना तर तुम्ही अवश्य जा. खूप वारा असतंय वरती तिथं, पण शक्यतो दुपारचा टाळा, आम्ही दुपारचं गेलो होतो, दुपारचा टाळा तिथं जायचं. आणि विंटरमध्ये जर शक्य होत असेल तर विंटर प्रेफरन्स द्या. आणि खूप छान आहे, एका दिवसात काही होत नाही. बाकीचं प्राणी संग्रहालय प्राणी पण म्हणजे आहे तिथं, असं नाही की एक बनवलंय पण आहे, नाही आहे तिथं. हे आतमधला व्ह्यू आहे, खूप मोठं आहे हे, आतमध्ये पण खूप छान बनवलेलं आहे. सो तिकीट आधीच बुक करा, ह्याचे ऑनलाईन तिकीट बुक करा आणि फॅमिलीसोबत जा आणि व्ह्यू एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.